एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह केलेल्या बंडाच्या नंतर राज्यातला सत्ता संघर्ष हा अधिक तीव्र झालेला आहे आणि हा सत्ता संघर्ष महाविकास आघाडीचं भवितव्य, शिवसेनेचं भवितव्य आता न्यायालयात ठरणार आहे, कारण शिंदे गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातली या घडीची सर्वात मोठी बातमी, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे। महाविकास आघाडी सरकारकडून बंडखोर आमदारांवर करण्यात आलेल्या कारवाई विरोधात सुप्रीम कोर्टात त्यांनी धाव घेतली आहे। विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी महाधिवक्त्यांशी चर्चा करून शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याचा निर्णय घेतला। त्याबाबत त्यांना 2 दिवसात म्हणणं मांडण्याची नोटीस बजावण्यात आली। या नोटीसीनुसार शिंदे गटाच्या आमदारांना उद्या सोमवारी 4 वाजेपर्यंत विधान भवनात दाखल होणं अपेक्षित आहे, अन्यथा त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे। मात्र आता शिंदे गटानं या कारवाई विरोधात थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे। या सुप्रीम कोर्टाच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे अजय चौधरी यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात सुद्धा आव्हान देण्यात आलंय। या सर्व पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्ट या याचिकेवर काय निर्णय देतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे, कारण महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं ते सुप्रीम कोर्टाच्या त्या निर्णयानंतर, आणि आता महाविकास आघाडी सरकारचा फैसलाही कदाचित सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातूनच होऊ शकतो। या याचिकेतल्या मागण्या नेमक्या काय आहेत आपण एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अपात्रतेच्या नोटिसीला आव्हान देण्यात आलेलं आहे। अजय चौधरींच्या नियुक्तीला सुद्धा आव्हान देण्यात आलंय। गटनेतेपदी त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। आमदारांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे। स्वाती लोखंडे डोके आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहे। स्वाती, ही लढाई आता सुप्रीम कोर्टाच्या दारात पोहोचलेली आहे। महाविकास आघाडी सरकार आणि त्याचबरोबर जे बंडखोर आहेत यांच्यातली ही कायदेशीर लढाई आता सुरू झाली असं म्हणायचं? खरं तर विलास, आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे, जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली, या बैठकीनंतर साहजिकच आहे गोष्टी वेगळ्या पद्धतीनं होतील याची खात्री सगळ्यांनाच होती। आणि त्याचाच एक पहिला एपिसोड म्हणता येईल, ते म्हणजे एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले या दोघांकडनं सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि या याचिकेवर उद्या सकाळी तातडीनं 10:30 वाजता सुनावणी होणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिफेक्शन रूल्स 1986 अंतर्गत जे नोटीस बजावण्यात आलेली आहे नरहरी झिरवळ उपसभापती यांच्याकडनं, ती नोटीस मुळात इलिगल आहे। या संदर्भातली प्रार्थना या दोन्ही याचिकेमध्ये करण्यात आलेली आहे की ज्या पद्धतीनं ही अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली ती मुळातच अवैध आहे, असं एक त्याच्यामध्ये मागणी केली। दुसरी गोष्ट आहे की अजय चौधरी यांची जी गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली सेनेकडनं, ती नियुक्ती ही अवैध आहे असं म्हणण्यात आलेलं आहे। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की या म्हणजे फुटीरतावादी जे आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यांचं जे संरक्षण काढण्यात आलेलं आहे, भलेही पाटील यांनी स्पष्ट केलं असलं गृहमंत्र्यांनी की कोणत्याही प्रकारे संरक्षण काढलेलं नाहीये, उलट त्यांचे जे कुटुंबीय आहेत त्यांना आम्ही संरक्षण देतो आणि तसे आदेशही देण्यात आलेले आहेत। आणि त्यानंतरही या याचिकेमध्ये शिंदे गटाच्या या आमदारांना पोलीस संरक्षण देण्याची ही याचिकेत मागणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नावानं एक याचिका दाखल झाली आहे आणि दुसरी याचिका ही भरत गोगावले यांच्या नावानं याचिका दाखल झाली, पण दोन्ही मधली जी क्रिया आहे ती एकच आहे। विशेष म्हणजे त्या दोन्ही म्हणजे एक साधारणतः 145 पानांची आहे तर दुसरी 136 पानी याचिका आहे। याच्यामध्ये एकूणच डेट बाय डेट म्हणजे कोणी साधारणतः कधी सरकार स्थापन झालं, नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा कधी राजीनामा दिला, त्यांची नियुक्ती कधी झाली, त्यांनी राजीनामा कधी दिला, मग काय झालं, या सगळ्या गोष्टीची इत्थंभूत तारीखवर माहिती देऊन ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे। आणि अशा या 2 याचिकांवर एकत्र होऊन कदाचित उद्या याच्यावर सुनावणी होऊ शकेल 10:30 वाजता। आणि उद्याची संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची वेळ होती की उद्यापर्यंत या 16 आमदारांनी विधानसभा एका बाजूला न्यायालयीन लढाई तर दुसऱ्या बाजूला विधान भवनाच्या अंतर्गत सगळ्या आयुधांचा वापर केला जातोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनं महाराष्ट्रात सत्तेचा पेच निर्माण झालाय।
शिवसेनेत थेट उभी फूट पडून 15 पैकी जवळपास 9 मंत्र्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेत बंडखोरी केली। त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येनं शिवसेनेमध्ये बंडखोरी मंत्र्यांनी केल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारकडून बंडखोरांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचे प्रयत्न सुरू झालेत। शिंदे गट आणि शिवसेना यांना कायद्याच्या अनुषंगानं काय पर्याय नेमके त्यांच्याकडे उपलब्ध आहेत, जाणून घेऊयात या खास रिपोर्टमधून। शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात आता कायदेशीर लढाई सुरू झाली आहे। एकाच वेळी मोठ्या संख्येनं आमदार पक्षाच्या विरोधात गेल्यानं शिवसेना बॅकफूटवर गेली आहे। पण पक्षाविरोधात भूमिका घेणाऱ्या या मंत्री आमदारांना आता शिवसेनेनं पक्षांतर बंदी कायद्यात अडकवण्याच्या हालचाली सुरू केल्या। व्हीप नंतरही बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या आमदारांवर कारवाई होऊ शकते। 17 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याकरता शिवसेनेच्या हालचाली सुरू आहेत। विधिमंडळ कायद्याअंतर्गत ही कारवाई करावी अशी शिवसेनेची मागणी आहे। तशा आशयाची नोटीसही हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी बजावली आहे। इन्होंने पैरा 21A के अंतर्गत पार्टी छोड़ दी है और ये जो छोड़ने की प्रक्रिया है इसके कोई रेजिग्नेशन की जरूरत नहीं है। माननीय सुप्रीम कोर्ट के जजमेंट के अनुसार रवि नायक और जो लेटेस्ट सुप्रीम कोर्ट जजमेंट है कर्नाटका मैटर में, तो उन्होंने ये बोला हुआ है कि अगर सांसद या विधायक का एक्शन से ये साबित होता है कि इन्होंने पार्टी के खिलाफ एक्शन लिए हुए हैं, कार्य किए हुए हैं, तो वो पैरा 21A लगता है। तो हम लोगों ने 16 पिटिशंस फाइल की हुई हैं, उसमें स्पीकर साहब ने नोटिस इश्यू किए हैं, वो कल हियरिंग के लिए लगेगा। विशेष म्हणजे ही पक्षांतर बाब असल्यानं पक्षाच्या घटनेनुसार अपात्रतेची कारवाई होऊ शकते असंही जाणकारांचं म्हणणं आहे। त्यांना अपात्र ठरवणं किंवा त्यांना काय पक्षशिस्तीप्रमाणे पक्षाच्या घटनेप्रमाणे कारवाई करणं वगैरे ही त्यांच्या पक्षांतर्गत बाब आहे। त्यांनी पत्र पाठवले, त्याचा पक्षाचा जर भंग झाला असेल, पत्राचा भंग झाला असेल तर ते पक्षाच्या पातळीवर त्यांच्यावर कारवाई करू शकते। ही त्यांची पक्षांतर्गत आणि पक्षाच्या घटनेप्रमाणे बाब आहे, तर ते कारवाई करू शकतात शिवसेना। शिंदे गटाकडून या नोटिसींना कोर्टात आव्हान देण्यात आलंय। त्यामुळे आता हे प्रकरण थेट कोर्टात पोहोचल्यानं हा तिढा आणखी वाढण्याची शक्यता आहे। डिस्क्वालिफिकेशनचं चुकीचं म्हणजे एकतर डिस्क्वालिफिकेशन होऊ शकत नाही कुठल्या पक्षाला। 21 तारीखला मीटिंग काढली आणि 21ला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हजर व्हा, कुठला न्याय हा? महाराष्ट्र 3 युरोपियन कंट्रीज एवढ्या साईजचा महाराष्ट्र आहे। एका ठिकाणी दुसऱ्या टोकाला यायचं असेल तरी 13-14 तास, किती फास्ट गाडी चालली तरी 13-14 तास लागतात। आणि तुम्ही सांगता संध्याकाळी 5 वाजता या 12 वाजता सांगून, कसं शक्य आहे? आणि मग तुम्ही त्यांचं डिस्क्वालिफिकेशन करता। कारवाई विरोधात शिंदे गट आणि शिवसेना आमने सामने आले। त्याचवेळी शिंदे गटाकडून जास्तीत जास्त आमदारांना आपल्याकडे ओढून थेट पक्ष ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत। बहुतांश आमदारांचा पाठिंबा मिळाला तर केवळ कारवाईपासून बचावच नव्हे तर सत्ता आणि पक्षही मिळवण्यासाठी शिंदे गटाचे प्रयत्न सुरू असल्याचं चित्र आहे। 2/3 आमदारांचं संख्याबळ असल्यास वेगळा गट बनवता येईल। वेगळ्या गटाला मान्यता मिळाल्यास अपात्रतेच्या कारवाईपासून बचाव होईल। 2/3 संख्या असल्यानं शिंदे गटच शिवसेना असल्याचं सांगू शकते। तुम्ही जर पक्षांतर केलं तर तुम्हाला डिस्क्वालिफिकेशन आहे, परंतु तुम्हाला पक्षापासून वेगळं होऊन स्वतःचे निर्णय घ्यायचे असतील तर त्याला एक त्यांनी पर्याय दिलेला आहे की तुम्ही 2/3 मेजॉरिटीने पक्षापासून वेगळे होऊ शकता। आमच्या 2/3 मेजॉरिटीचा अर्ज हा उपाध्यक्षांकडे पडून आहे। पण असं असलं तरी कायदेशीर गुंतागुंत आणि गोंधळ शिंदे गटात पाहायला मिळतोय। आपल्याला शिवसेनेच्या 2/3 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा एकनाथ शिंदे करतायत, पण या गटाचं मान्यताप्राप्त राजकीय पक्षात विलीनीकरण करण्याशिवाय पर्याय नसल्याचं ज्येष्ठ कायदेतज्ञ अनंत कळसे यांचं म्हणणं आहे। ते मूळ राजकीय पक्षाची जे लेजिस्लेचर पार्टी आहे, विधिमंडळ पक्ष आहे, त्याचे 2/3 सदस्य ते दुसऱ्या पक्षात विलीन होणं, सामील होणं, अशा प्रकारचे 2 भाग आहे। आणि मूळ राजकीय पक्षाचं विलीनीकरण हा जो कन्सेप्ट आहे याच्यामध्ये माझ्या मते जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर, ग्राम पातळीवर, राज्य पातळीवर, नॅशनल पातळीवर पक्षामध्ये फूट पडली पाहिजे। आणि याचं उदाहरण बेस्ट देता येईल की 1969ला काँग्रेसमध्ये जी फूट पडली, इंडिकेट सिंडिकेट अशी जी फूट पडली,
त्यासारखं आहे किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 1999ला फूट पडली, ह्या संपूर्ण पातळीवर ही फूट पडली पाहिजे असा त्या फुटीचा अर्थ आहे किंवा ते विलिनीकरणाचा अर्थ आहे. म्हणजे मूळ राजकीय पक्षच विलीन झाला पाहिजे नवीन राजकीय पक्षामध्ये. पक्षांतर बंदी कायद्याच्या कसोटीत बंडखोर शिंदे गट अडकतो का, यावर आता खऱ्या अर्थानं सरकारचं अस्तित्व अवलंबून आहे. विधान भवनाबाहेरील 17 आमदारांचं कृत्य गृहीत धरून त्यांचं निलंबन झालं तर शिंदे गटाला मोठा झटका बसू शकतो. त्याचवेळी शिंदे गटाला वेगळ्या गटाची मान्यता मिळाली तर मात्र महाविकास आघाडीचं सरकार कोसळेल. त्यामुळे आता कायद्याच्या दृष्टीनं कुणाची बाजू योग्य ठरते यावर महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल अवलंबून आहे. प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. राज्यातल्या सत्ता संघर्षात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. उपाध्यक्ष आणि राज्यपाल यांच्या हाती नेमके कोणते अधिकार आहेत पाहूया या रिपोर्टमधून. राज्यातल्या सत्ता संघर्षात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर सगळ्यांचं लक्ष केंद्रित झालंय. सध्या सर्व बंडखोर हे गुवाहाटीत आहेत, मात्र हा तिढा लवकरच विधिमंडळात पोहोचणार आहे. हा वाद विधिमंडळात पोहोचल्यानंतर निर्णयाचे सगळे अधिकार हे उपसभापती नरहरी झिरवळ आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे असतील. झिरवळ यांनी आधी शिंदे गटाला एक झटका दिलाय. अजय चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती करावी ही शिवसेनेची मागणी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मान्य केली आहे. तर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अधिकाराला आव्हान देणारा प्रस्ताव फेटाळण्यात आलाय. तांत्रिक मुद्द्यांच्या अधिकारांवर प्रस्ताव फेटाळण्यात आला. 16 बंडखोर आमदारांना झिरवळ यांनी निलंबनाची नोटीस बजावली होती. सोमवारी संध्याकाळी या नोटीशीला उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले होते. अरुणाचल प्रदेशमध्ये काँग्रेस आमदारांनी विधानसभा उपाध्यक्षांना हटवण्यासाठी अविश्वास प्रस्ताव मांडला होता. हे प्रकरण नंतर सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठाकडे गेलं होतं. राज्यपाल विधानसभा अध्यक्षांचे अधिकार हिरावून घेऊ शकत नाहीत असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं होतं. तसंच 14 आमदारांना निलंबित करण्याचा निर्णय योग्य असल्याचंही कोर्टानं म्हटलं होतं. राज्यातील सरकारच्या भवितव्याची दुसरी दोरी राज्यपालांच्या हाती असणार आहे. एकनाथ शिंदेंनी जर राज्य सरकारच्या विरोधात अविश्वास ठराव आणला तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करावं लागेल. यावेळी सगळे निर्णय हे राज्यपालांचे असतील. त्या स्थितीत राज्यपालांची भूमिका महत्त्वाची आहे. विधानसभा विसर्जित करण्यासाठी राज्यपालांच्या अधिकारांवर कोणत्याही अटी किंवा बंधनं नाहीत. या अनुच्छेदातील तरतुदींचा अर्थ लावताना सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलंय की विधानसभा विसर्जित करण्याचा कोणताही मूलभूत अधिकार नाही. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार काम करावं असंही म्हटलं आहे. एकंदरीतच आगामी राजकीय घडामोडींमध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी काय निर्णय घेणार यावर पुढील सगळी समीकरणं अवलंबून आहेत. महाराष्ट्रात जी राजकीय उलथापालथ झाली आहे त्याविषयी राजकीय लढाई पाठोपाठ न्यायालयीन लढाई अटळ असल्याचंच चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेनेमध्ये सत्ता संघर्षात आता 2 गट पडलेत आणि या 2 गटामध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांच्या एका बाजूला एकनाथ शिंदे गटाकडे असलेला ओढा हा कायम आहे. त्यांचं इनकमिंग थांबत नाहीये आणि शिवसेनेचं आउटगोईंग थांबत नाहीये. शिवसेनेसोबत असल्याचा दावा करणारे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आज अचानकपणे गुवाहाटीला रवाना झाले आणि दाखल सुद्धा झाले. शिवसेनेच्या भावनिक आवाहनाच्या नंतर सुद्धा पक्षातली गळती थांबायचं नाव घेत नाहीये. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंतही अखेर गुवाहाटीच्या दिशेने उडाले. उदय सामंत यांच्या विमानाचं तिकीट आधीच माध्यमात व्हायरल झालं आणि त्यानंतर सामंतांनीही गुवाहाटीची वाट धरली. उदय सामंत हे शनिवारी शिवसेना भवन इथं झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला देखील उपस्थित होते. आपण शिवसेनेसोबत असल्याचा दावाही सामंत करत होते.
मी शिवसेनेला सांगितलं ना. आणि साहेब मला एक आता प्रश्न विचारला म्हणून मी आपल्याला सांगतो की जर नाहीतर मी गुवाहाटीला गेलो असतो ना. मी आता तर गुवाहाटीतनं बोलत नाही ना. हे मुक्काम पोस्ट पाली, तालुका जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र इथंच बोलतो. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर उदय सामंतांचा मोबाईल बंद झाला तेव्हा शंका उपस्थित झाली. मी तोडणारा नसून जोडणारा आहे असं सांगणारे सामंत शिंदे गटाला जोडले गेले. म्हणून एक आमदार शिरसाट काहीतरी बोलले त्याच्यावर मी माझं वक्तव्य करणं हे काय मला असं वाटतं उचित आहे असं वाटत नाही. कारण मी जोडणार आहे, तोडणारा नाही. ते काहीतरी बोललेत म्हणून मी त्याच्यावर काहीतरी बोलावं आणि अजून दुरी निर्माण करावी अशातला मी कार्यकर्ता नाही. मला हे सगळं जोडावं असं वाटतं. उदय सामंत एकनाथ शिंदेंच्या गटात गेल्यानं शिवसेनेला धक्का बसलाय. उदय सामंतचं पण कालपर्यंत होते. त्यांनी विधानसभेच्या काही आमदारांचे प्रश्न होते तेही आज जाऊन बसून चर्चा करायची आहेत. म्हणजे आता कोण कोणावरती विश्वास ठेवायचा हा प्रश्न आहे. पण अजून आम्ही आशावादी यासाठी आहोत कारण ही जी मंडळी जात आहेत, मग तो उदय सामंत काल गेलेले असतील, दिलीप मामा असतील, ते एक वेगळी भीती निर्माण झालेली आहे की उद्या आमच्यावरती डिस्क्वालिफिकेशन आलं तर काय, एवढी लोक गेली मग आमचं काय होईल. मंत्री आणि आमदार एकनाथ शिंदेंच्या गटासोबत असल्यानं शिवसेनेच्या अडचणी वाढल्यात. आता या सर्व संकटावर शिवसेना कशा प्रकारे मात करते याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. उदय सामंत यांच्या रूपानं आज शिवसेनेला आणखी एक मोठा हादरा बसला. बघता बघता सेनेनं आणखी एक मोठा नेता गमावला, आणखी एक मंत्री गमावला. आता मंत्र्यांची ही संख्या 9 पर्यंत पोहोचली आहे. तर कोकणामध्ये त्यांच्या जाण्यानं शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. ही 2 दृश्य आहेत फक्त 15 ते 16 तासांच्या अंतरातली. शिवसेनेचा शिलेदार आणि मंत्री उदय सामंत काल बैठकीला हजर होते आणि अचानक दुपारी उदय सामंत नॉट रिचेबल झाले. सकाळपासून त्यांचा फोन जो आहे तो नॉट रिचेबल लागत आहे. त्यांच्या आप्तस्वकीयांसाठी कडे आपण या संदर्भात चर्चा केली की नेमके उदय सामंत आहेत पुढे. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की सिंधुदुर्गाकडे निघालेले आहे, चिपी एअरपोर्टवर थोड्याच वेळात उतरतील, ते फ्लाईटमध्ये असतील. काही क्षणातच न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले त्यांचे चार्टर्ड फ्लाईटचे फोटो. उदय सामंत यांनी सुरत मार्गे गुवाहाटीचा रस्ता धरला आणि पुढच्या काही तासात सामंत गुवाहाटीत दाखल झाले देखील. हॉटेलमध्ये त्यांचं जंगी स्वागत झालं. एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावरचं हे स्माईल किती मोठा मासा गळाला लागलाय हे सांगून जातं. सेनेचा डॅमेज कंट्रोल कमी पडताना दिसतोय. बैठका, मेळावे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचं आवाहन यातून गळती थांबवण्याचा प्रयत्न यशस्वी होताना दिसत नाहीये. उदय सामंत यांच्या रूपानं सेना आणखी कमजोर झाली आहे तर शिंदे गटाचं बळ मात्र वाढलंय. उदय जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. उदय सामंत हे सुरत मार्गे गुवाहाटीला जाऊन शिंदे गटाला सामील झाले. यावरून संजय राऊतांनी जोरदार टोला हाणलाय. सुरतला काय जादूटोणा आहे हे पाहावं लागेल असंही त्यांचं म्हणणं आहे. ते सुरतला काय जादूटोणा आहे तो पाहावा लागेल. काय काळी जादू कुठली आहे काही लोकांनी केलेली. सुरत मार्गे का मुंबईवरून गुवाहाटीला डायरेक्ट जाता येतं. सुरतला असं काय आहे? सुरतला कोणापुढे गुडघे टेकावे लागतात, कोणापुढे नाक घासावं लागतं, तिथून फाटकी नोट घेऊन कुठे जावं लागतं, अर्धोड फाटलेली नोट घेऊन जावं लागतं. हिशोब आहेत ना, व्यवहार आहेत. मग मंत्रीपद द्यायचं की नाही, घ्यायचं की नाही हे सुरतला ठरत आहे. एवढी गुलामी महाराष्ट्राच्या आमदारांनी, बरं का, एवढी गुलामी महाराष्ट्राच्या आमदारांनी गेल्या 60-65 वर्षात मी करताना पाहिली नव्हती. आणि स्वतःला शिवसेनेचे वाघ समजणारे आमदार जाऊन जी सुरत छत्रपती शिवाजी महाराजांनी लुटली ब्रिटिशांच्या काळात, तिथे जाऊन गुडघे टेकतात. लाज वाटली पाहिजे आणि निर्लज्ज आहे ते लोक. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज देखील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवरती जोरदार निशाणा साधला. तसंच जे बंडखोर आमदार गुवाहाटीला गेलेत ते तिथं केंद्र आता झालेला आहे असा दावा सुद्धा आदित्य यांनी केलाय. गुवाहाटी इथल्या हॉटेलच्या बाथरूममध्ये प्रत्येकी 5 पोलीस लावलेले आहेत. आमदारांवर करडी नजर ठेवली जाते असा आरोप सुद्धा त्यांनी केला. आमदारांना
तर मान आणि हात पकडून फरफटत नेलं, त्यांना बोलू सुद्धा दिलं गेलं नाही, असा धक्कादायक दावा आदित्य ठाकरेंनी केलाय. आमदारांना शिवसेनेत सन्मान होता, पण गुवाहाटीमध्ये मात्र लाचारी पत्करल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली. पहिलं तर हिंमत असती. खरं तुम्हाला एक अजून गोष्ट सांगतो, आज सकाळी मी बोललोय, ती कोणाला माहिती नाही. 20 मेला बरोबर ही सगळी कुरबुरी आपल्या कानावर येत होती. काय चाललंय, कुठून पैसा जातोय, कसा जातोय, हे सगळं चालू होतं. कोण देतंय हे सगळं ऐकण्यात होतं. खरं काय कितपत माहित नाही, पण 20 मेला मी तेव्हा डॅव्होसला होतो. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी त्यांना वर्षा बंगल्यावर बोलून घेतलेलं आणि हे देखील सांगितलेलं की तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे, ह्या घ्या चाव्या, तुम्ही आज बना. तेव्हा नाटक केलं, रडले, नाही आमचं असं नाहीये, तुम्हीच मुख्यमंत्री व्हा, असं तसं तसं. ठीक आहे, बरोबर 1 महिन्यानी 20 जूनला बंड केलं. पण ह्या बंडाची तयारी जी आता आपल्याला दिसते आहे, बंड म्हणजे काय फुटीरवाद येतोय, बंड पण नाही, बंड करण्याच्या लायकीचे पण नाहीत, बंडाला हिंमत लागते. त्यांनी हा जो काही प्रसंग आपल्यावर आणलेला आहे, फायदा कुठच्या वेळेचा घेतलाय यांनी? आजारपणाचा घेतलाय. तुम्ही बघितलं असेल त्या दिवशी पण मुख्यमंत्री जेव्हा टीव्हीवर बोलत होते, आणि ते मी बघितले, त्या वेदना मी बघितलेल्या आहेत. जेव्हा सर्जरी झाली त्याच्यानंतर परत एक छोटी प्रोसिजर करायला लागली, कारण त्या दिवशी सकाळी सीएम साहेबांचं इथपासून खालपर्यंत हात पाय काही हलत नव्हतं. अक्षरशः बेडवरनं हलणार की नाही, आणि ह्या माणसांनी स्वतःच्या हिमतीवर, ताकदीवर, मी बघितली त्यांची मेहनत, दिवसात सकाळी 4 तास आणि संध्याकाळी 2 तास सगळ्या मंत्र्यांचे किंवा जे आमदार असतील किंवा जे आपले शिवसैनिक असतील त्यांचे व्हॉट्सअप बघत, फोन करत, बेडवर आडवे असताना आणि नंतर एक्सरसाइज करताना ह्या माणसांनी व्यायाम केलेला आहे. आणि आज जो उभा राहतोय तर ह्या सगळ्या स्वतःच्या हिमतीमुळे, ताकदीमुळे, तुमच्या प्रेमामुळे. अरे जर तुमच्यात हिंमत होती, ताकद होती, जर तुम्ही स्वतःला शिवसैनिक म्हणता, हिंदुराज सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक म्हणता, दिघे साहेबांचे शिवसैनिक म्हणता, तर या ना समोर आणि सांगा काय चूक केलंय, कुठे कमी दिले तुम्हाला. खरं तर आज दिघे साहेब असते किंवा बाळासाहेब असते, हे जे सांगतात की आम्ही त्यांचे सैनिक आहोत, त्यांच्या भाषेत त्यांना समजवलं असतं काय आहे ते. आणि म्हणून आता त्यांना थोडं हे मिळतंय, म्हणजे आपण खूप चांगले झालो. आणि आता उद्धव साहेब हेच सगळ्यांना सांगतात की माझ्या चांगुलपणाचा फायदा किंवा मी जे काय चूक केली ह्यांच्या बरोबर चांगलं राहून, पण शिवसैनिक म्हटल्यानंतर, आपला माणूस म्हटल्यानंतर आपण विश्वास ठेवतोच, अंधविश्वास ठेवतो. दहिसरमध्ये शिवसेनेकडून आज मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर जोरदार निशाणा साधलाय. गुवाहाटीतून 40 आमदारांचे मृतदेह येतील असं खळबळजनक विधान राऊतांनी केलं. यावेळी त्यांनी गुलाबराव पाटलांसह संदीपान भुमरे, प्रकाश सुर्वे यांच्यावरही अतिशय तिखट शब्दात हल्ला चढवला. हा गुलाब पाटील काय भाषण, जणू काय शिवसेनेमध्ये दुसरं कोणी वागच नाही. हाच आजा आजा, हिम्मत आहे तो आजा. अरे तुझ्या मायला पळून गेला, ढुंगणाला पाय लावून पान टपरीवाला म्हणे मी, मला कॅबिनेट मंत्री केलं, आता परत पान टपरीवर बसशील. हा कोण होता प्रकाश सुर्वे? कोण होता? हा भाजी विकत होता ना. मग आता परत भाजी विकायला पाठवूया, भाजी विकायला पाठवूया. मला कळलं सडकी भाजी विकत होता. नाही, का सुर्वे परत विधानसभेत दिसणार नाही. हा संदीपान भुमरे, त्याला पहिलं तिकीट मिळालं तेव्हा तो पैठणच्या साखर कारखान्यात वॉचमन होता. हा वॉचमन होता, वॉचमन. मोरेश्वर सावेचं तिकीट कापून त्याला बाळासाहेबांनी दिलं की साधा शिवसैनिक आहे, आपण त्याला तिकीट देऊ. हा वॉचमन होता, त्याला मुंबई माहीत नव्हत्या, मुंबईला प्रथम आला. त्याला हॉटेलमध्ये वडा सांबार खाता येत नव्हता, तो जमिनीवर बसून हॉटेलात वडा सांबार खात होता, आम्ही पाहिला. आणि आज तो कॅबिनेट मंत्री झाला. गुवाहाटीमध्ये तिथे कामाख्या देवीचं मंदिर आहे, फार जागरूक मंदिर आहे. काय जादूटोणा मंदिर ना, तिथे रेड्याचे बळी देतात. आम्ही 40 रेडे पाठवलेले आहेत. रेडे पाठवले, द्या बळी. या 40 आमदारांच्या बॉड्या इथे येतील, त्यांना डायरेक्ट सभागृहात पोस्टमॉर्टम मध्ये पाठवू.
करू ना, त्यांना छठ पूजेला पाठवू. बंडखोर आमदारांवर कायद्यानुसार कारवाई होईल असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी स्पष्ट केलंय. केंद्र सरकार महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पटोलेंनी केलाय. महाराष्ट्रामध्ये पंढरीची वारी सुरू आहे, परंतु लोकांचं लक्ष त्याकडे नाही. परंतु जे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार संकटात आहे त्याकडे लक्ष आहे. नानाभाऊ पटोले यांच्या मागे विठुराया उभा आहे आणि त्यांची अशीच अपेक्षा आहे नानाभाऊंची की ह्या विठुरायांनी महाविकास आघाडीवरचं संकट मात्र दूर करावं अशी त्यांची इच्छा असेल. कदाचित आपण त्यांच्याशीच बात करूया. शिंदे यांची गटाकडून याचिका टाकण्यात आली आहे की जे डिसिप्लिनरी ॲक्शन त्यांच्याकडून घेण्यात येत आहे ते चुकीचं आहे आणि जे चीफ व्हिप ज्यांनी निवडलं आहे तेही पण चुकीचं आहे. आपण विधानसभा अध्यक्ष होता, कसं बघता याकडे? हे त्यांचं बरोबर आहे की कुठे ना कुठे सरकार त्या बॅकफूटवर या कायद्यामुळे? हे जे महाराष्ट्रावर राजकीय जे संकट आलेलं आहे हे कृत्रिम संकट आहे, हे नैसर्गिक नाही. मी मुद्दाम यासाठी कृत्रिम आणि नैसर्गिक शब्दाचा वापर केला की केंद्रातलं BJPचं सरकार फक्त महाराष्ट्रावरच नाही तर अनेक राज्यामध्ये त्यांनी हा प्रयोग केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहिलं तर मी आता वारी चाललेली आहे, आषाढी एकादशीची तयारी सुरू झालेली आहे. येत्या 7-8 तारखेला आषाढी एकादशीचं पूजन होणार आहे. राज्याचे प्रथम मुख्यमंत्री त्यांची पूजा करतात आणि अशा या परिस्थितीमध्ये वारी चालू असताना महाराष्ट्रामधली राजकीय वारी ED, CBI आणि इन्कम टॅक्स यांच्या माध्यमातून राजकीय हस्तक्षेप करून महाराष्ट्राला अस्थिर करण्याचं काम केंद्रातल्या सरकारने, मोदीच्या सरकारने केलेलं आहे तेवढं स्पष्ट आहे. यानं महाराष्ट्राची बदनामी करण्याचं जाणून बुजून हा प्रयत्न केंद्रातल्या भाजपच्या सरकारकडून केला जाते आहे. मी तुम्हाला या निमित्ताने एवढं सांगतो की जेव्हा जेव्हा दिल्लीच्या तख्तांनी महाराष्ट्राकडे या पद्धतीचं अस्थिरतेचं आणि राज्याला अपमानित करण्याचं काम जेव्हा जेव्हा केलं तेव्हा दिल्लीचं तख्तच पलटलं. औरंगजेबाचं सगळ्यात मोठं उदाहरण त्याच्यामधलं आहे. अध्यक्षांनी ज्या पद्धतीचं आता नोटीस इश्यू केलेलं आहे 48 तासाचं 16 आमदारांना त्यांनी नोटीस पाठवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कायदेशीर बाब अशी आहे की ज्या गटाला त्यांनी मान्यता दिलेली आहे तोच ॲथेंटिक गट त्या ठिकाणी मानला जातो. अध्यक्षांनी ज्या गटाच्या आधारावर हे नोटीस दिलेली आहे त्यामुळे ती कारवाई त्या ठिकाणी अभिप्रेत आहे. अध्यक्ष जे आहेत आता ते त्याच्यातला निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना, मी त्यांच्या अधिकारात हे निर्णय घ्या ते घ्या असं माझं म्हणणं नाही. जे काही नियमात असेल त्या पद्धतीचं त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकार 5 वर्ष पूर्ण करेल असा विश्वास पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत व्यक्त केलाय. सरकार वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचं सुद्धा पवार म्हणाले. तसंच राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार नाही, पण तसं झाल्यास राज्यात पुढील काही महिन्यात पुन्हा निवडणुका लागतील असंही पवार म्हणाले. बंडखोर आमदारांविरोधात लवकर कारवाई केली जाणार असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलंय. हा सगळा प्रयत्न आहे. शिवसेनेची ही खात्री आहे की गेलेले लोक परत आल्याच्या नंतर त्यांच्या भूमिकेत बदल होईल. त्या सगळ्यांना मदत करणारे जे पक्ष आहेत, तो राष्ट्रवादी काँग्रेस असेल, तो काँग्रेस पक्ष असेल, आम्हा लोकांची भूमिका या अलायन्सच्या नेतृत्वाला पूर्ण पाठिंबा देण्याच्या उद्देश आहे. तो पाठिंबा आजही आमचा तिथं आहे. किसी ने दिमाग की मुझे मालूम नहीं, मगर जिन लोगों ने ये सब बगावत की वो लोग चाहते हैं कि यहाँ अल्टरनेटिव गवर्नमेंट बने. प्रेसिडेंट रूल आएगा तो इतनी मेहनत करके उन्होंने लोग इधर से उधर लेके गए, इसमें कैसे उनको कामयाब जाएगी. और इसलिए मेरा अंदाज है, मुझे ऑथेंटिक मालूम नहीं, प्रेसिडेंट रूल की संभावना व्यक्ति ने आए तो फिर चुनाव हो जाएगा. 15 दिन का सरकार है, 1 महीने का है, 2 महीने का है, 6 महीने का है, 1 साल का है, 2.5 साल तो गए.
तो ऐसे आगे भी चलना चाहिए। इसके लिए जो करना है ये हम लोगों की जिम्मेदारी हम मिलकर कर रहे हैं। देखेंगे जब लोग वापस आएंगे तब अंदाजा आएगा। आज या कल जो हमारी फ्रंट है, ये फ्रंट की तरफ से स्पीकर साहब को कुछ रिक्वेस्ट की जाएगी, जिससे कुछ न कुछ सख्ती से कदम उठाएंगे। महाराष्ट्रातला विशेषतः शिवसेनेमधला हा सत्ता संघर्ष चांगलाच तापलाय। एकनाथ शिंदे गटानं जो एल्गार पुकारलेला आहे, त्यानंतर शिवसेनेनं सुद्धा आक्रमक रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे। राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पडद्यामागच्या भूमिका सुद्धा अतिशय चुरस निर्माण करणाऱ्या आहेत। त्यामुळे ठाकरे शिंदेंच्या प्रत्यक्ष चाली आणि पडद्यामागून पवारांची हातचालाकी यामुळे महाराष्ट्रातली सत्ता जी आता सत्ता सारीपाटावर येऊन पोहोचलेली आहे, त्यात डाव प्रतिडाव टाकले जात आहेत। सत्तेचा हा आखाडा अधिक त्यामुळे रंगतदार बनलाय। शिवसेनेत उभी फूट पडल्यानं महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलंय। एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान वर्षा केंद्रस्थानी आलं। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वर्षा सोडल्यानं ठाकरेंचा मातोश्री बंगला सत्तेचं केंद्रस्थान बनला। पण मागील काही दिवसांपासून शरद पवारांचं सिल्वर ओक हे निवासस्थान सत्ता संघर्षात सरकार वाचवण्याच्या हालचालींचं केंद्रबिंदू बनलंय। सिल्वर ओकवरून नेत्यांची एजा प्रचंड वाढली आहे। रविवारी सकाळी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी सिल्वर ओकची वाट धरली। महाविकास आघाडी सरकार शरद पवारांच्या राजकीय कूटनीतीने तयार झालं। आता तेच सरकार अडचणीत आलेलं असताना आता शरद पवार थेट मैदानात उतरलेत। प्रदीर्घ अनुभव, कायद्याचा अभ्यास असल्यानं शरद पवारांच्या मार्गदर्शनात आता महाविकास आघाडी सरकार बंड शमवण्याचा प्रयत्न करत आहे। काँग्रेसच्या अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे अनिल देसाई, अनिल परब या नेत्यांनी तासभर पवारांशी चर्चा केली। काँग्रेस शिवसेनेचे नेते जाताच राष्ट्रवादीचे प्रमुख नेते पवारांच्या भेटीला दाखल झाले। प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि जयंत पाटील यांना पवार यांनी काही सूचना दिल्याचं कळतंय। गुवाहाटीत गेलेल्या आमदारांशी संपर्क करा, आमदारांना परत आणण्यासाठी एकत्रित प्रयत्न करा, एकनाथ शिंदे गटाकडे असलेलं संख्याबळ तोडा, राज्यपाल भवनावर त्यांना संपर्क करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तांत्रिक मुद्द्यांवर विधिमंडळ कायद्याचा प्रभावी वापर करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। हायकोर्टात बाजू मांडण्याची वेळ येऊ शकते, त्यासाठी तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात। वकिलांसोबत प्रफुल्ल पटेल आणि अनिल देसाई यांना रणनीती आखण्याच्या सूचना देण्यात आल्यात। आज या कल जो हमारी फ्रंट है, ये फ्रंट की तरफ से स्पीकर साहब को कुछ रिक्वेस्ट की जाएगी, जिससे कुछ न कुछ सख्ती से कदम उठाएंगे। कूटनीती आणि फोडाफोडीचं राजकारण हे शरद पवार यांच्यासाठी नवीन नाही। सरकार बनवणं आणि पाडण्याचाही त्यांना चांगला अनुभव आहे। त्यामुळे याच अनुभवाच्या जोरावर आता शरद पवार यांनी ही बंडखोरी मोडून काढण्यासाठी सूत्र हाती घेतल्याचं चित्र दिसतंय। महाविकास आघाडी सरकारवर आलेलं बंड हे आज एकदा पहिल्यांदा नाही, तर ज्या वेळेस हे सरकार स्थापन करायची वेळ आली त्यावेळेस सुद्धा अजित पवार यांचं बंड हे समोर आलं होतं। शरद पवार यांनी त्याही वेळेस ते बंड थांबवलं होतं। पण यंदा मात्र एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेलं 2/3पेक्षा अधिक जास्त संख्याबळ हाच खरा अडचणीचा मुद्दा ठरला आहे। शरद पवार यांच्या बैठकांचं सत्र सुरू असतानाच गुवाहाटीत असलेल्या आमदारांमधील 15 आमदारांना केंद्रानं सुरक्षा दिल्याचं समोर आलंय। त्यामुळे केंद्राच्या सुरक्षेत एकनाथ शिंदेंसह काही आमदार महाराष्ट्रात येणार हे स्पष्ट झालंय। अशावेळी महाराष्ट्र पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। त्यामुळे पवारांनी तात्काळ गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांना बोलावून घेत सूचना दिल्यात। एकंदरीत महाराष्ट्राची सत्ता राखण्यासाठी शरद पवारांनी निकराची लढाई सुरू केली आहे। राज्यसभा, विधान परिषद निवडणूक जिंकत देवेंद्र फडणवीसांनी तसेही कसलेले पैलवान आपण असल्याचं दाखवून दिलंय। त्यामुळे महाराष्ट्रातील या सत्ता संघर्षात पडद्यामागून पवार विरुद्ध फडणवीस हा संघर्ष सुद्धा सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। यात कुणाची सरशी होते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई।
तर सत्तेच्या या आखाड्यामध्ये कसलेले पैलवान आता मैदानात उतरलेले आहेत. काही समोर तर काही पडद्यामागे अजून आहेत. ते जेव्हा आखाड्यात उतरतील तेव्हा सामना अधिक रंगतदार होणार आहे. तर इकडे उद्धव ठाकरे यांच्यावरती सातत्याने हल्ले केले जात आहेत एकनाथ शिंदे गटाकडून. त्यामुळे भरत गोगावले यांनी मुख्यमंत्र्यांवर पुन्हा एकदा टीकास्त्र डागलेला आहे. पराभूत आमदारांची साधी बैठक तरी उद्धव ठाकरेंनी घेतली का असा सवाल त्यांनी विचारलाय. 2.5 वर्षात पराभूत आमदारांना कधी वेळ दिला का? गोगावलेंनी हा सवाल उपस्थित केलाय मुख्यमंत्र्यांना. राष्ट्रवादी काँग्रेसनं पराभूत उमेदवारांना निधी मिळवून दिला, त्यांना तो सातत्याने मिळत होता. अजित पवार हे पराभूत उमेदवारांना सातत्याने ताकद देत होते. शिवसेनेचं खच्चीकरण करून राष्ट्रवादी काँग्रेसला पुढे नेत होते. भरत गोगावले यांनी हे थेट सवाल विचारलेले आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना. आम्हाला मात्र केवळ आणि केवळ एकनाथ शिंदे यांचा आधार होता आणि म्हणून आम्ही त्यांच्या सोबत गेल्याचं भरत गोगावले यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीचा घ्या उदाहरण, तर त्याला त्यांचे अजित पवार 10 कोटी 15 कोटीचा निधी देतात, पण आपल्या आमदाराला जर 2 कोटीचा जर निधी मिळाला तरी तो काही गावातनं 5 लाख 10 लाख 20 लाख अशी कामं टाकून हलता डुलता मतदारसंघ ठेवू शकतो. परंतु एकही रुपया जर तुम्ही 3 वर्षामध्ये जर देऊ शकला नाही त्या आमदारांच्या तिथं निधीपोटी, तर मग तुम्ही आम्हाला सांगा तो आमदार कुठल्या आधारावरती उभा राहील आणि कुठली निवडणूक लढवायला समोर येईल. राज्यातल्या सत्ता संघर्षामध्ये रावसाहेब दानवे यांचं एक वाक्य अतिशय महत्त्वाचं ठरतंय. आज मी केंद्रात मंत्री आहे, टोपे राज्यात मंत्री आहेत. मला 2.5 वर्ष झाले तर टोपे यांना 14 वर्ष. तुमच्या कारकिर्दीत आणखी काही कामं करायची असतील तर लवकर करून घ्या, वेळ निघून चालली आहे. आम्ही 2-3 दिवस विरोधी पक्षात आहोत असं सूचक विधान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी केलंय. जालना इथल्या कार्यक्रमात ते बोलत होते. आणखी 2-3 दिवस आम्ही विरोधी पक्षात आहोत असं म्हणत राज्यात सुरू असलेल्या या सत्ता संघर्षाच्या वर रावसाहेब दानवे यांनी हे सूचक विधान केल्यानं राज्यात सत्तांतर अटळ आहे का असा सवाल सुद्धा विचारला जातोय. सरकार येतील, सरकार जातील, त्या सरकारबद्दल आमचं काही म्हणणं नाही. उलट आम्हाला तर चांगलं विरोधी पक्षात आपलं असं बोलायला भेटतं. 2-3 दिवसांनी हे बी बंद होणार आहे. त्याच्यामुळे टोपे साहेब ध्यान ठेवा. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदावरून थोडक्यात हुलकावणी मिळाली. 2.5 वर्षांपूर्वी त्यांना ही संधी मिळणार होती, मात्र भाजपनं शब्द फिरवल्यानं त्यांचं मुख्यमंत्री पद हुकल्याचा दावा सामनाच्या रोखठोक स्तंभातून संजय राऊतांनी केलाय. एकनाथ शिंदे 2.5 वर्षांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री झाले असते. एकनाथ शिंदेंनी गुवाहाटीत जाऊन बंडखोर आमदारांसोबत सत्तेचा सारीपाट मांडण्याचा प्रयत्न केला. गुवाहाटीत राहून सत्तेचे फासे टाकले जातात. भाजपसोबत सत्ता स्थापन करून एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जातो. मात्र 2.5 वर्षांपूर्वीच त्यांच्या कुंडलीत मुख्यमंत्री होण्याचा योग आला होता. भाजपमुळे हा योग टळला असं रोखठोकमधून स्पष्ट करण्यात आलं. 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाचा करार भाजपने मोडला. हा करार पार पडला असता तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते हे नक्की. उद्धव ठाकरे यांनी त्यांचंच नाव पुढे केलं असतं. शिंदे यांचा घात भाजपने केला. त्याच भाजपबरोबर शिंदे आणि त्यांच्या बरोबरच्या आमदारांना आता जायचंय हे आश्चर्य आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले ते नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीची गरज म्हणून, पण शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद हुकलं ते फक्त भाजपने शब्द फिरवल्यामुळेच. तोच भाजप त्यांना महाशक्ती वाटतोय. एक राष्ट्रीय पक्ष महाशक्ती आपल्या पाठीशी आहे. या पक्षाने पाकिस्तानला धडा शिकवला होता असं वक्तव्य एकनाथ शिंदेनी केलं होतं. मात्र त्याच राष्ट्रीय पक्ष आणि महाशक्तीमुळे एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद हुकल्याचा दावा रोखठोकमधून करण्यात आला. या दाव्यावर शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया दिली जाते याकडे आता. नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर. सत्तेचा आखाडा महाराष्ट्रातल्या या सत्ता संघर्षामध्ये आता नवा ट्विस्ट आलाय. केंद्राची एंट्री झालेली आहे. मुंबईतील भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांच्या घराबाहेर आता केंद्र सरकारनं सुरक्षा पुरवली आहे. तर दुसरीकडे दादरचे शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांच्या घराच्या परिसरात सुद्धा केंद्रीय सुरक्षा यंत्रणेचे जवान तैनात करण्यात आले. ठाण्यातल्या प्रताप सरनाईक यांच्या घरासमोर सुद्धा केंद्रीय सुरक्षा यंत्रणेचे जवान तैनात आहेत. शिवसेना सोडून गुवाहाटीत आमदार गेल्यानं
शिवसैनिक संतप्त झाले। अनुचित प्रकार रोखण्यासाठी केंद्रीय सुरक्षा आमदारांना पुरवण्यात आली आहे। शिंदे गटातल्या आमदारांच्या विरोधात आता शिवसैनिक अतिशय आक्रमक झालेले आहेत। आमदारांची कार्यालय लक्ष्य केली जात आहेत, शिवसैनिकांकडून तोडली जात आहेत। त्यामुळे बंडखोर आमदार यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। बंडखोर आमदार संजय राठोड यांच्या निवासस्थानी सीआरपीएफ सुरक्षा तैनात करण्यात आली आहे। चोपडा मतदारसंघाच्या बंडखोर शिवसेना आमदार लता सोनवणे यांच्या जळगाव इथल्या निवासस्थानी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे। सोनावणे यांच्या निवासस्थानी पोलीस आणि सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले। अजूनही किती पथकं लोकांना मदत करायला गेली मला माहिती नाही, पण आजपासून सीआरपीएफची सिक्युरिटी, जी सीआरपीएफची सिक्युरिटी काश्मीरी पंडितांना द्यायला पाहिजे होती, जी सीआरपीएफची सिक्युरिटी या आसाममध्ये लोकांना वाचवायला द्यायला पाहिजे होती, तिथे पोलीस यंत्रणा वापरली जाते, तिथे हे सीआरपीएफची सिक्युरिटी वापरली जाते। 8-8, 9-9 लाख पर डे यांचे बिल्स आहेत जेवणाचे, बाकीचे सोडून द्या। म्हणजे खाण्याचे बोलतो, जेव्हा आपण खाण्यापिण्याचे बोलतो, पाण्याचे आणि इतर बोलतच नाही। महाराष्ट्र के होम मिनिस्टर ने ये कहा है कि ये जो विधायक है उनके रेसिडेंस पर कोई गलत चीज़ होनी नहीं चाहिए, इसलिए उनको जो पुलिस प्रोटेक्शन है वो पुलिस प्रोटेक्शन हमने दिया। शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांच्या विरोधात पुण्यात शिवसैनिक आणि शिवसेनेच्या महिला आघाडीनं जोरदार आंदोलन केलं। यावेळी शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली, मात्र वाहतूक कोंडी होईल त्यामुळे पोलिसांनी अंत्ययात्रा अडवली। यावेळी शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। ठाण्यात शिंदे समर्थक संजय राऊतांच्या विरोधात आक्रमक झालेले आहेत। ठाण्याच्या आरटीओ कार्यालयाजवळ शिंदे समर्थकांनी संजय राऊतांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला। यावेळी संजय राऊतांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। ठाण्यातल्या शिवसेनेचे शाखा प्रमुख नितेश पाटोळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संजय राऊतांचा पुतळा जाळला। आक्रमक झाले आहे, तुम्ही ते पाहताय की आता इथे शिवसैनिक आक्रमक झालेले। शिंदे गटाविरोधात शिवसैनिकांनी चांगलाच आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। नंदुरबार, जळगाव, खेड यासह अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांविरोधात संताप व्यक्त केलेला आहे। शिंदे यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं, तर संजय शिरसाट यांच्या फोटो आणि बॅनरला शिवसैनिकांनी काळं फासलं, संताप व्यक्त केला। तर जळगावातल्या रावेरमध्ये गुलाबराव पाटील यांचे बॅनर फाडून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला। खेडमध्ये सुद्धा शिवसैनिकांनी शिंदेंच्या पुतळ्याचं दहन केलं। याच दरम्यान एकनाथ शिंदे यांनी एक नवं ट्विट केलेलं आहे। ट्विटच्या माध्यमातून ते संवाद साधतायत। मुंबई बॉम्बस्फोट घडून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल आहे। आम्हा सगळ्यांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी सुद्धा बेहत्तर असं म्हणत त्यांनी आपले इरादे स्पष्ट केलेत। दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांची आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचवण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर, तसं झाल्यास आम्ही सगळे आमचं भाग्य समजू असंही एकनाथ शिंदेंनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून म्हटलंय। या सगळ्या राजकीय घडामोडींसोबत सत्तेचा आखाडामध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।